पुढची बातमी पाहूयात। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। केवळ एकनाथ शिंदेच नाहीत तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीस करतायत असं जरांगे पाटील म्हणाले। याशिवाय मुख्यमंत्र्यांनी गोव्यात ओबीसींचा मेळावा घेतला, मराठा आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा कट केल्याचा आरोप देखील जरांगेंनी केलाय। याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसी पालकमंत्री बसवून तिथे भाजपच्याच मराठी कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय। आमचा काही लॉस नाही, तुम्ही सावध व्हा। मराठ्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास व्हायला लागलाय। पुढच्या काळात मराठ्यांना या अहिल्यानगरीतून माझं आव्हान आहे, आपल्याला अधिकाऱ्याला जर त्रास दिला मराठ्याच्या राज्यात, आपल्याला त्यांच्या बाजूने ताकदीने उभा राहावं लागणार आहे। पण अंधारातून 100% पडणार। सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची वैडी दिली, एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं। म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस बघा। सत्तेवर येण्यासाठी न येणारे लोक भेडून घेतले बा त्यांनी। असा माणूस जाऊ शकत नाही मेला तरी। बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाव टाकले, पटापटा कामच करीत नाहीत। असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना, गोरगरीब जनतेला बेजार करतात, मराठ्यांना बेजार करतात, 18 वगड जातीच्या लोकांना बेजार करतात, मुद्दाम देत नाहीत। दलित मुस्लिमाला द्यायचे नाही। आता तर नवीनच सुरू केलंय मी त्या देवेंद्र फडणवीस बहादरांनी की मी ओबीसी साठी लढणार आणि मराठ्यासाठी कोण लढणार। मग ही पद्धत चांगली नाही। आता लोकांना ओबीसी सुद्धा कळून चुकलं, ह्यो फक्त भांडण लावायचं काम करतोय। त्यांच्या पक्ष ओबीसी नाही, त्यांचे कान भरलेत वाटतं मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून। जर का दंगल झाली ना देवेंद्र फडणवीस साहेब, तर जबाबदारच तू आहे आता। हो, इथं आता मोकळीक नाहीये। म्हणजे ओबीसीचे मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय, नांदेडला त्रास व्हायला लागलाय। आमचे पालकमंत्री होते मराठीचे, त्रास देतात का ओबीसीला? दाखवा बरं त्रास दिल्याला। तुमचे झाले की लगेच सोलापूरला ओबीसी मंत्री झाला लगेच त्रास होतो। असं कसं काय होतंय? ही नवीनच सिस्टम आणली आहे देवेंद्र फडणवीस।